परीक्षेला आपल्याला नवनियुक्त्यावर एकतरी प्रश्न विचारला जातो, महत्वाच्या नियुक्त्यावर। मग पाहू त्याच प्रकारे पहा, महाराष्ट्राचे नवनियुक्त महाधिवक्ता म्हणून नुकतीच मिलिंद साठे यांची नियुक्ती झालेली आहे। मग त्यांच्याविषयी थोडी माहिती घेऊत आपण। त्यांनी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्याकडून आपला पदभार स्वीकारलेला आहे। त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला बिरेंद्र सराफ यांनी, म्हणून त्यांच्या ठिकाणी आता मिलिंद साठे यांची नवनियुक्ती झालेली आहे। साठे हे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत। 2014 ते 2021 दरम्यान ते बार असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत। त्यांनी साठे हे 1982 मध्ये त्यांनी वकिली व्यवसायाला सुरुवात केली। त्यानंतर 2005 मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील म्हणून त्यांनी नियुक्ती केली होती। कार्यकाळ त्यांचा पहा, राज्यपालांची मर्जी असेपर्यंत त्यांचा कार्यकाळ ते आपल्या पदावर राहू शकतात। त्यानंतर त्यांची नियुक्ती कलम 165 नुसार राज्यपालाद्वारे त्यांची नियुक्ती केली जाते। ते राज्याच्या कार्यकारी मंडळाचे अविभाज्य भाग असतात। महाधिवक्ता हा राज्याच्या कार्यकारी मंडळाचा अविभाज्य भाग असतो। त्यानंतर पहा की राज्यपाल हे राज्याच्या विधिमंडळामध्ये कामकाजामध्ये भाग घेऊ शकतात, पण तिथे मतदान करू शकत नाही। ते मतदानामध्ये कसल्या पद्धतीने भाग घेऊ शकत नाहीत। महाराष्ट्राचे पहिले महाधिवक्ता कोण होते असा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो। तर लक्षात घ्या, एच.एम. सिरवई हे 1957 ते 1974 दरम्यान राज्याचे पहिले महाधिवक्ता राहिलेले आहेत। त्यानंतर लक्षात घ्या, महाधिवक्ता यांचं काम काय असते, यांचं कर्तव्य काय असते, तर राज्याची बाजू कोण्याही कोण्याही न्यायालयात मांडणे, त्यानंतर सरकारची बाजू मांडणे, त्यानंतर त्यांना राज्यपालाने जे काही कामं नेमून दिले ते कामं करणे, हे सर्व त्यांचे कामं असतात। मग त्यांच्याविषयी असा प्रकारचा आपल्या परीक्षेला प्रश्न येऊ शकतो। महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मिलिंद साठे यांची नुकतीच राज्याचे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती केलेली आहे कलम 165 नुसार। हे सुद्धा लक्षात ठेवा। त्याच प्रकारे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।